आपल्या सर्वांचे या सूरमयी वातावरणात पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहोत। सूर म्हणतो साथ द्या, दिवा म्हणतो वाद द्या। आपल्या गुणी कलाकारांना जोरदार टाळ्यांची अशीच दाद द्या। आपल्या टाळ्यांनी आम्हाला समजते की तुम्हाला कार्यक्रम तुम्ही किती एन्जॉय करता येते। 2002 नंतरचा काळ घेऊन आला डिजिटल क्रांतीची एक मोठी लाट। डिजिटल क्रांतीची सुनामीच म्हणूया की? हो नक्कीच। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण तंत्रज्ञानाच्या जणू विळख्यातच असतो। नेहमी असतो फेसबुकचा सहवास, चॅटमध्ये आपुलकीचा श्वास। ऑफिसच्या मीटिंगसाठी असतो झूम आणि टीम्स। मनोरंजनासाठी नेटफ्लिक्स आणि शॉपिंगसाठी फ्लिपकार्ट। आपण सर्व तर बनलोय आता फारच स्मार्ट। फूड डिलिव्हरीसाठी स्नूनू, झोमॅटो आणि तलाबात। लाईव्ह झालंय कन्व्हिनियंट, वाह क्या बात। सर्व ॲप्सची नावं घेत गेलो तर कार्यक्रम इथं संपून जाईल। नक्कीच। यातील बरेच ॲप्स तर कोविड नंतरच जास्त लोकप्रिय झाले। कोविड मानवतेची परीक्षा घेणारा कठीण काळ। आपण ज्यातून बाहेर पडलो असलो तरी त्या कठीण काळाची आठवणी मनात सदैव राहतील। तंत्रज्ञानाच्या या युगात देखील लता दीदींनी आपली माणुसकी जपली आणि कोविडच्या बिकट काळी मानवता व लोककल्याण हेतूने अनेक कामं केली। खरंय। मिलेनियमच्या युगाने घातला रिमिक्सचा धुमाकूळ। हळूवार प्रेमळ गाणी सुद्धा बनली फारच खूप। वा, धून नवीन आली नवीन पिढीपर्यंत। जुना संगीत खजिना पोचला सर्वांपर्यंत। पण कुठेतरी त्यातील भाव हरवला हे मात्र दीदीने गायलेल्या काटा लगाया गाण्यातच घ्या ना। जुन्या काळातील निरागस भाव हा रिमिक्स केलेल्या गाण्यात कुठेतरी हरवलाय असं मनात वाटल्याशिवाय राहत नाही। वेळ बदलली, काळ बदलला, बदलले रुपयांचे मोल, तरीही आपल्या कानी गुंजतात दीदींच्याच गाण्याचे बोल। नवयुगातील भारतात 2019 साली सौगंध मुझे इस मिट्टी की हे गीत देशार्पण करून लता दीदींनी सर्व भारतीयांच्या मनात दृढ निश्चय निर्माण केला। ध्वनिमुद्रित केलेले दीदींचे हे शेवटचे गीत होते। आता विसाव्याचे क्षण हे दीदींचं ध्वनिमुद्रित केलेलं शेवटचं मराठी गाणं ऐकून असे वाटते की जणू दीदींनी दीदींना आपल्या शेवटच्या क्षणाची चाहूल लागली असावी। किती ते करुणामयी शब्द आणि त्यात तो सुमधुर आवाज मनाला मंत्रमुग्ध करतो। काळानुरूप वागणाऱ्या आपल्या दीदी सोशल मीडियाच्या बाबतीत देखील अग्रेसर होत्या। नियमितपणे त्यांच्या ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक अकाउंटवरून आपले मनोगत व्यक्त करून त्या आपल्या चाहत्यांशी देखील संवाद साधतात। खरंच दीदींचं कर्तृत्व अफाट आणि अतुलनीय आहे। आपल्या सर्वांच्या लाडक्या दीदी या थोर व्यक्तिमत्वाला आम्ही शतशः नमन करतो। आज जरी त्या आपल्या सोबत नसल्या तरी त्यांचे जीवन आणि कर्तृत्व सर्वांसाठी नेहमीच प्रेरणा स्रोत राहील।